लिहित असताना बाबासाहेबांना हा टीका ग्रंथ होण्यापेक्षा तो मार्गदर्शक ग्रंथ झाला पाहिजे ही बाबासाहेबांची भूमिका होती. म्हणजे लोकांच्या समोर आपण ग्रंथ घेऊन जात असताना त्याच्यावरती टीका जरूर झाला पाहिजे, पण तो टीकाकार ग्रंथ होऊ नये, तर तो मार्गदर्शक अशा पुढचा ग्रंथ झाला पाहिजे ही काळजी बाबासाहेबांनी या ठिकाणी घेतली होती. आणि बाबासाहेबांनी त्यांच्याच धम्माच्या प्रस्तावनेमध्ये पान नंबर 8 वरती सांगितलेला आहे, बुद्ध अँड हिज धम्म. हा ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर त्याचं टायटल वेगळं होतं. 8 नंबरच्या पानावरती गोष्ट लिहिली आहे बाबासाहेबांनी. काय टायटल आहे? दी गॉस्पेल ऑफ दी बुद्धा हे टायटल आहे. आणि याचं लिखाण खूप केलं होतं बाबासाहेबांनी. जगातले सगळे धर्मग्रंथ वाचले होते आणि सगळे धर्मग्रंथ वाचत असताना बाबासाहेबांना जरा बायबल बरं वाटलं होतं, कारण बायबल मधली एक सोपी भाषा आहे, सरळ सोपी भाषा आहे. मगाशी विनय कांबळे सरांनी त्याचा उल्लेख केला. फुकट पुस्तकं वाटत होती, सरळ साधी सोपी भाषा होती. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की सरळ साधी सोपी भाषा आहे आणि त्याचा प्रभाव, त्या लिखाणाचा प्रभाव बाबासाहेबांच्यावरती पडला आणि बाबासाहेबांनी त्या पद्धतीनं टायटल तयार केलं, दी गॉस्पेल ऑफ दी बुद्धा. आणि त्याच्या 60 प्रती काढल्या होत्या बाबासाहेबांनी. आणि 60 प्रती काढल्यानंतर भारतातले जे काही विचारवंत आहेत, जे टीकाकार जे लोक आहेत, या टीकाकारांच्याकडे बाबासाहेबांनी या 60 प्रती वाटल्या होत्या. बाबासाहेबांची अपेक्षा काय होती की मी अभ्यासपूर्ण जो ग्रंथ लिहिलेला आहे, या अभ्यासपूर्ण ग्रंथांच्यावरती साधक बाधक चर्चा झाली पाहिजे. बाबासाहेबांची साधी सोपी अशी अपेक्षा होती. 60 प्रती वाटल्यानंतर काही दिवस बाबासाहेबांनी वाट पाहिलेली आहे, पण कोणत्याही टीकाकारांनी याच्यावरती बाबासाहेबांच्याकडे भाष्य कळवलेलं नाही. म्हणजे नाकारण्याची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. लोकांना समजत होतं पण बाबासाहेबांना नाकारायचं. पण बाबासाहेब एवढे काही खुले नव्हते. बाबासाहेबांनी जगाचा अभ्यास केलेला होता, त्यामुळे बाबासाहेबांनी ही गोष्ट लगेच निग्लेक्ट केली. बाबासाहेबांना आपल्या डोक्यामध्ये नेमक्या काय गोष्टी ठेवायच्या आहेत त्याचा साचा तयार होता. त्यामुळे आपले विरोधक काय म्हणतात, टीकाकार काय म्हणतात, हे बाबासाहेबांना महत्वाचं नव्हतं. तर या गोष्टी काही घडल्या नाहीत. बाबासाहेबांच्या ग्रंथावरती कोणत्याही लोकांनी काही भाष्य कळवलं नाही किंवा त्याची समीक्षा केली नाही. की जसं दलित साहित्य जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा ते स्वीकारतच नव्हते. तीच गोष्ट बाबासाहेबांची आहे. आणि नंतर मग काही लोकांच्या लक्षात आलं की हे समाजाचं खरं जीवन आहे, समाजाचं खरं चित्रण आहे, ते दलित साहित्य आहे. पण नंतरचा भाग आहे, तो माझ्या अभ्यासाचा या ठिकाणी विषय नाही. आणि मग बाबासाहेबांनी या गोष्टीवरती चिंतन केलं. म्हणजे पाश्चात्य पद्धतीचं आपण शीर्षक दिलेलं आहे, त्याला भारतीय पद्धतीचं शीर्षक आपण दिलं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये बदल केला आणि बुद्ध अँड हिज धम्मा हे शीर्षक आपल्या समोर आलं. आणि मग त्याच्यामध्ये ते इंग्लिश मधून या गोष्टी पहिल्यांदा लिहिल्या गेल्या. बाबासाहेब त्या कालखंडामध्ये हयात नव्हते. 1970ला माझ्या माहितीप्रमाणे इंग्लिशची पहिली आवृत्ती आली. आणि मग ही सर्वसामान्य लोकांच्याकडे इंग्लिश काही पोहोचणार नाही, लोकांना समजणार नाही, लोकांच्या बोलीभाषेमध्ये लिहिलं पाहिजे. आणि मग ते मराठी भाषेमध्ये एक महत्वाचा ग्रंथ आपल्या समोर आला. आणि मग धम्माची चळवळ बाबासाहेबांनी आपल्या समोर दिली. आणि मग 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी 5 लाख अनुयायांच्या समेत धम्म स्वीकारला. ही एक क्रांती बाबासाहेबांच्या आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. आणि मग धम्मानुसार आचार विचार आणि या आचार विचारांची क्रांती आपल्याला घडवायची आहे, अशा पद्धतीची गोष्ट बाबासाहेबांनी या कालखंडामध्ये घडवलेली आहे. तोही भाग मी फार डिटेल सांगत नाही, कारण दीक्षाभूमीचा इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे, त्यामुळे मी त्याच्या पुढे जातो. बाबासाहेबांचं भाषण पण त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे. ग्रंथाची निर्मिती त्यांनी केलेलं एक महान कार्य केलं. त्याच्या सर्व अनुयायांना बुद्ध धम्मानुसार आचरणशील होण्यासाठी, प्रयत्नशील असलेल्या जगातील सर्व लोकांसाठी मार्गदर्शक ठरेल असा ग्रंथ आहे.
या ग्रंथाचा सखोल अभ्यास केल्यास बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 आर्य सत्य, प्रतीत्य समुत्पाद, आर्य अष्टांगिक मार्ग याच्यामध्ये सांगितले. त्यांनी मूलभूत शिकवणीशी, ज्याला मूळ जो धर्म आहे, जो की विनय कांबळे सर या ठिकाणी म्हणाले की पारंपरिक पद्धतीचा बाबासाहेबांना हा धर्म मांडायचा नव्हता, की जो श्रीलंका, तिबेट, चायना या ठिकाणी जो गेला तो पारंपरिक पद्धतीचा गेला, की जो हिंदूंच्या परंपरेशी निगडीत आहे तो बाबासाहेबांना या ठिकाणी मान्य नव्हता. बाबासाहेबांच्या विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीचा आणि जो मूळ ग्रंथ आहे की जो त्रिपिटकामध्ये सांगितलेला आहे. आणि इथेही थोडं बाबासाहेबांनी अभ्यास केला होता की एखादा ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांचे फॉलोअर्स जे असतात ते काहीतरी घुसळत असतात मध्येच. म्हणजे कोणताही ग्रंथ घ्या, रामायण असेल, महाभारत असेल, तो भाग नंतरचा आहे, पुराण असेल, बायबल असेल, नंतरचे त्यांचे फॉलोअर्स जे असतात ते फॉलोअर्स आपल्या विचारांचा तो धर्म सांगत असतात आणि मग तो विचार पडतो. बाबासाहेबांना जो मूळ धम्मग्रंथ जे आहेत, जे त्रिपिटक जे आहेत, हे त्रिपिटक बाबासाहेबांनी धम्मामध्ये व्यक्त केली होती. तो सदाचाराचा धम्म, सदधम्म, की जो सम्यक विचार सांगतो, सम्यक क्रांती सांगतो, हा सम्यक क्रांतीचा विचार बाबासाहेबांना या ठिकाणी सांगायचा होता. आणि त्याच्यामधून एक शुद्ध आचरण झालं पाहिजे, ते शुद्ध आचार पण माणसांचा या ठिकाणी झाला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांची या धम्म स्वीकारण्या पाठीमागची होती. आणि मग बाबासाहेब इथं आल्यानंतर बाबासाहेब काय म्हणतात पा, धम्म हा नवीन आहे, एक नवीन संप्रदाय आहे, असा उल्लेख मी कुठेही केलेला नाही. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे मी काहीतरी नवीन सांगतोय आणि हा काहीतरी संप्रदाय आहे. संप्रदाय ही गोष्ट नाही, एक विज्ञान निष्ठ अशा पद्धतीची गोष्ट आहे, धम्माची गोष्ट मी आपल्या समोर मांडत आहे. आणि बुद्धाचं जे मूळ तत्वज्ञान आहे, हे मूळ तत्वज्ञान मी धम्माच्या आचरणातून आणि विचारातून लोकांच्या समोर मांडत आहे, असं बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांची एक पत्रकार परिषद होते आणि पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यामध्ये हितवाद नावाचं एक इंग्रजी दैनिक होतं. आणि या हितवाद नावाच्या इंग्रजी दैनिकातील एका पत्रकाराने बाबासाहेबांची मुलाखत घेतली आणि बाबासाहेबांना त्याने प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला, बुद्ध धम्म हा हिरयान असेल की महायान असेल? तेव्हा बाबासाहेबांनी उत्तर दिलं, तो बुद्धाच्या मूळ तत्वाशी बांधिलकी ठेवी, ते हिरयान किंवा महायान या संप्रदायाच्या भानगडीत पडणार नाही. बुद्धाच्या वैज्ञानिक सत्यावर आधारलेला धम्मच आंबेडकरांना स्वीकारायचा आहे आणि तोच मी माझ्या दीक्षाभूमीवर लोकांना सांगितलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांचा इथे विचार पक्का झालेला आहे. म्हणजे मी पूर्वीच्या ज्या काही घटना सांगितलेल्या आहेत त्या घटना बाबासाहेबांच्या विचारात इथं पक्क्या आहेत. म्हणजे पत्रकारांच्या समोर जात असताना, सामान्य माणसांच्या समोर जात असताना बाबासाहेब धम्मामध्ये किंवा त्रिपिटकामध्ये जो मूळ धम्म सांगितलेला आहे, हा मूळ धम्म बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि याला नवयान वगैरे असं का बाबासाहेब नाव देत आहेत. काही बाबासाहेबांच्या या विचाराला कुठेतरी नवयान असं म्हटलं जातं, पण बाबासाहेब म्हणतात की मी असं नवीन काही सांगत नाही, की ज्याला आपण नवयान असं म्हणतोय तर नवयान वगैरे असं काही बाबासाहेब सांगत नाही. अलीकडचे काही विचारवंत त्या गोष्टीकडे घेऊन जातात की हा नवयानाचा वगैरे काही भाग नाही किंवा हिरयान महायान ही गोष्ट नाही, तो बुद्धाच्या मूळ तत्वाशी निगडीत आहे आणि तो विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीचा आहे, असं बाबासाहेब स्पष्टपणे या ठिकाणी सांगतात. आणि मगाशी मी म्हणालो होतो की या त्रिपिटकांच्या मध्ये सुद्धा काही विचार घुसटलेले होते. त्यातले शुद्ध विचार, विज्ञानिष्ठ विचार बाबासाहेबांनी या ठिकाणी स्वीकारले. म्हणजे साहित्याचा अभ्यास करत असताना, बौद्ध साहित्याचा अभ्यास करत असताना बाबासाहेबांनी या त्रिपिटकांच्या मधला हा पूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास करून या ठिकाणी कुठलंही नवयान वगैरे मी सांगत नाही, एक विज्ञाननिष्ठ किंवा सम्यक असलेला विचार या ठिकाणी मी माझ्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. आणि मूळ तत्वज्ञान बाबासाहेब प्रत्येक भाषणांच्या मधून सांगतात. आंबेडकरांनी
बुद्धाची मूलभूत शिकवण लोकांना शिकवली आणि ती मूलभूत शिकवणच या देशात धम्म म्हणून रुजावी अशी बाबासाहेबांची या ठिकाणी आपल्याला अपेक्षा दिसून येते. अन्वय अर्थ काय? मी तर गोंधळ होतो. मी परवा तर विनय सरांना म्हटलं की अन्वय अर्थ शब्दामध्ये मी थोडंसं गोंधळतो, कारण विषय आपल्या समोर आल्यानंतर त्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा असतो, कारण त्या शब्दाला न्याय देणं महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय त्याचा अर्थबोध आपल्याला होणार नाही. नवे आकलन काय? इतिहासामध्ये पोस्ट मॉडर्निझम म्हणून एक भाग आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ आपण कुठपर्यंत सांगायची? तीच विद्यार्थ्यांना सांगायची का? त्याला उत्तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ आपण म्हणायची का नाही? 1947 ते 1950 पर्यंत किंवा सन 1818 ते 1950 पर्यंत आपण स्वातंत्र्य चळवळ सांगायची का? 47ला संपवायची? 21व्या शतकात आपण आहे. ती गोष्ट इथं अभिप्रेत आहे. म्हणजे अन्वय अर्थ, नवे आकलन, म्हणजे तरुणांच्या समोर आज आपण बाबासाहेब घेऊन जात असताना नवा अन्वय अर्थ त्यांना सांगणे गरजेचं आहे. पोस्ट मॉडर्निझम आपण ज्याला म्हणतो, उत्तर आंबेडकर, म्हणजे बाबासाहेबांच्या साहित्यानंतरच्या ज्या चळवळी आहेत, आज ज्या चळवळी घडत आहेत, मग दलित नंतरची चळवळ असेल, त्याच्यानंतरच्या चळवळी अभिप्रेत आहेत, त्याला आपण नवाकलन म्हणू. आणि ती गोष्ट संबंधीच्या वतीने या ठिकाणी घडत आहे. ती खूप आपल्या दृष्टिकोनातून